कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, जानवी स्टॉप इट यार, काय करतेस तू? जानवी, जानवी, जानू, आय एम रिअली सॉरी। मी असं चिडलो तुझ्यावर। लुक, मला ना गोष्टी जिथल्या तिथे लागतात। माझं हे वॉर्डरोब असं डिस्टर्ब अस्ताव्यस्त झालेलं मला अजिबात सहन होत नाही। डोकं फिरतं, आतून डिस्टर्ब होतो मी। लुक, आय एम रिअली सॉरी जानू। खरं तर मी सॉरी म्हणायला पाहिजे, आणि यापुढे मी तुझ्या कपाटाला हात नाही लावणार। जानवी, जानवी, कम ऑन, दॅट्स नॉट फेअर। मग मी माझ्या बायकोचं स्वप्न कसं पूर्ण करणार? काही नको, इट्स ओके, राहू दे। कम ऑन, मला सांग ना, ह्यातला कुठला शर्ट चूज करणारस तू? मी म्हटलं ना जयंत, राहू दे। जानवी, जानवी प्लीज, माझ्यासाठी सांग ना। कुठला सिलेक्ट करू? सगळे शर्ट एकच रंगाचे। सी, दॅट्स माय पॉइंट। मला तुला हेच सांगायचं आहे, मला या अशा अननेसेसरी गोष्टींमध्ये वेळ घालवायला अजिबात आवडत नाही। म्हणजे बघ ना, रोज काय काय घालायचं ते ठरवण्यात वेळ घालवणार, दॅट्स वेस्ट ऑफ टाइम। नवीन नवीन लुक ट्राय करायचे, त्यात वेळ घालवणार, दॅट्स अगेन वेस्ट ऑफ टाइम। म्हणजे ह्या वेळेत आपण किती काही गोष्टी करू शकतो, ऑफिस, मीटिंग्स, एक्सरसाइज, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्या बायकोचे लाड, तिला जवळ घेणे, तिच्यासोबत फ्लर्ट करणे। जयंत, कम ऑन, तुम्ही जे सांगाल ते मी घालेन। ठीक आहे। रंग जरी एकच असला तरी फॅब्रिक, पॅटर्न, टेक्स्चर तर वेगवेगळं आहे ना। तू थांब। आता हे या आईने भावनाच्या लग्नाचं नवीन काढलंय। नको नको ते खर्च शोधून काढतायत नुसते। हे घ्या ताक। कशाला ताक? नकोय मला ताक। आणि हे सगळ्यांचं ताक दूध बंद केलं पाहिजे। परवडतं का ते आपल्याला? काय झालंय? रोज तर घेता ना, मग आज काय एवढं वैतागलाय? वैतागू नको तर काय, इथे घरात सगळ्यांना नवीन नवीन खर्च शोधून काढायचा छंद लागलाय। काय बोलताय? योग्य तेच बोलतोय। अरे आत्ता कुठे जानूचं लग्न झालं, लगेच भावनाच्या लग्नाचा विषय काय चाललंय? अहो, जानूच्या लग्नाचा खर्च जयंतने केला होता ना, आपल्यावर काही भार नव्हता त्याचा। तेच म्हणतोय मी, आपल्यावर काही भार नव्हता ना, मग तसा मुलगा शोधायला वेळ लागणार। आता त्या गुरुजींनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करायचं म्हणजे आपल्याला खर्च नको का करायला? त्या भावनालाही तसाच मुलगा मिळेल कशावरून? हे बघा, कशातच काही नाहीये, फक्त विषय निघालाय। तुम्ही ना हे आधीपासूनच बोलू नका बरं। बोलावं लागतं वीणा, बोलावं लागतं। मला सगळ्याचा विचार करावा लागतो, नाही तर हे सगळे माझ्या मानगुटीवर बसतील पैसे मागायला। हो, कसं बोलताय तुम्ही? आपलीच माणसं आहेत ना सगळी मग। आणि आत्तापासूनच भावनाच्या लग्नाबद्दल बोलून ना मध्येच खोडा घालू नका तुम्ही। हे बघ, मी तिच्या लग्नात खोडा नाही घालत आहे, मी फक्त माझ्या खर्चाचा विचार करतोय। अरे आत्ता कुठे लोन मिळालंय मला, अजून सगळं रजिस्टर करायचंय, घर बांधायचंय। आता हे सगळे खर्च करू का तिच्या लग्नावर पैसे उडवू? सगळे हिशोब चुकतात माझे। ते ताक पहिलं नेऊन ठेव आणि वरदला बोलव झोपायला। चला झोपूया। वरद, झोपेत सुद्धा पैशांचे स्वप्न पडत असणार आहे त्यांना। यांना ना बोलून काही अर्थच नाही।
कशी दिसतीये मी? लुकिंग टू गॉर्जियस जानू. म्हणजे मला असं वाटतंय की मी एका फेरी टेलमध्ये आणि तू त्यातली एक प्रिन्सेस. नाही हा, प्रिन्सेस नाही काही, मी क्वीन आहे. येस माय क्वीन. हे जे तू लाजतेस ना, याने तुझ्या ब्युटीला 4 चांद लागतात. हो का? तूही एखाद्या प्रिन्स चार्मिंग पेक्षा कमी दिसत नाहीयेस. ते पिक्चर मधले हिरो असतात ना, अगदी तसा. जस्ट लाईक हँडसम हंक. पण तुझ्यासमोर हे काहीच नाही. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई. मॉर्निंग्स आर जस्ट मैजिकल, शामें भी है सुरमई. दिल में जैसे तितलियों के सैकड़ों है पर लगे, हंसते हंसते ख्वाब से जैसे कोई जगे. ख्वाबों में भी ख्यालों में भी एकटी असे नवी असेच तोही सोबती. रंग हे नवे नवे, दुनिया है नई नई. मॉर्निंग्स आर जस्ट मैजिकल, शामें भी है सुरमई. जयंत, आपल्याला पार्टीला पण जायचंय. उशीर होईल. मग थांब, सुंदर मुलीला बाहेर घेऊन चाललोय. कोणाची नजर नको लागायला. निघूया. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.